जंतर मंतर दिल्ली येथे शांततेत म्हणजेच अतिशय पीसफुली आंदोलन सुरू होते। तिथे कोणतेही भांडण, तंटे किंवा हिंसाचार झाला नव्हता। तब्बल 20 ते 22 दिवस सोनम वांगचुक यांनी हंगर स्ट्राईक करून आपल्या मागण्यांसाठी अहिंसक मार्गाने लढा दिला। तरीही दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेले। आंदोलनकर्त्यांनी सरकारला आधीच स्पष्ट सांगितले होते की जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत 20 तारखेला आम्ही संसदेकडे जाऊ आणि तेही पूर्णपणे शांततेत आंदोलन करू। ही लढाई सुशिक्षित लोकांची होती, त्यामुळे त्यांना कायद्याचा आदर ठेवून लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करायचे होते। परंतु आज दिल्ली पोलिसांनी जो हंगामा केला तो पाहून खरंच आता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की आपल्यालाच आपल्या देशात भीती वाटायला लागली आहे। शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांवर अश्रुधूर सोडला गेला, लाठीचार्ज करण्यात आला आणि आंदोलनकर्त्यांना अशा पद्धतीनं बेदम मारहाण करण्यात आली जणू त्यांनी एखादा खूप मोठा गुन्हा केला होता। लोकशाहीमध्ये नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे। जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरही अशी वागणूक दिली जात असेल तर हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारला पाहिजे। खरंच चुलीत गेला पक्ष, चुलीत गेली तुमची धर्माची लढाई। जिथपर्यंत देश सुरक्षित नाही तिथपर्यंत या पक्षांचं आणि या धर्मांचं नेमकं काय करायचं?